नमस्कार मित्रांनो, मी निखिल पातोड माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे गुणोत्तर प्रमाण त्यातील टाइप नंबर 4। माझा मागील व्हिडिओ गुणोत्तर प्रमाण टाइप नंबर 1 2 3 हा बघितला नसेल तर तो अवश्य बघा, जेणेकरून तुम्हाला हा टाइप नंबर 4 तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल। बघा, अशा प्रकारचे उदाहरण म्हणजे आपण गहू तांदूळ दूध व पाणी, ठीक आहे, याची उदाहरण आपण पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, एमपीएससी मध्ये भरपूर प्रमाणात विचारतात। म्हणजे तुम्ही पोलीस भरती तलाठी जर बघितलं तर त्यामध्ये अशा प्रकारचं एक उदाहरण तुम्हाला असतेच, ठीक आहे। खूप सोपी पद्धत आहे। आता बघा, तुम्ही शांततेने हा व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला हा खूप चांगल्या प्रकारे टाइप समजून जाईल, ठीक आहे। बघा, पहिलं उदाहरण काय आपलं 52 लिटर द्रावणात, म्हणजे 52 लिटर द्रावणात आहे दूध व पाणी यांचे गुणोत्तर प्रमाण काय 4:9 आहे। म्हणजे 52 लिटर द्रावण आहे, त्यामध्ये दूध व पाणी यांचे प्रमाण किती आहे 9:4 यांच्या प्रमाणात दूध व पाणी टाकलेले आहे, ठीक आहे। तर या द्रावणात किती लिटर दूध टाकावे, किती लिटर दूध टाकावे जेणेकरून यांचे गुणोत्तर प्रमाण काय 3:1 होईल, ठीक आहे। पहिले आपलं गुणोत्तर प्रमाण काय होतं 9:4, पहिले आपलं गुणोत्तर प्रमाण काय 9:4, आता होईल ते 3:1, पण तेव्हा आपण आणखी दूध जर टाकलं तर गुणोत्तर प्रमाण काय होईल 3:1। इथं दूध व पाणी राहते, इथं तुमचं गहू व ज्वारी राहते किंवा गहू व तांदूळ असं राहते, कोणते तुमचे दोन घटक राहतात इथं, ठीक आहे। त्यांचं गुणोत्तर प्रमाण दिलेलं असते आणि एक काहीतरी मिक्स करून आपल्याला नवीन गुणोत्तर प्रमाण दिलेलं असते। तर किती लिटर दूध किंवा किती लिटर तांदूळ असं टाकायचं असतं। बा पहिले आपण काढू की या 52 लिटरात नेमके किती लिटर दूध आहे आणि किती लिटर पाणी आहे हे आपण काढून घेऊ, ठीक आहे। पहिले आपण काढू दूध, या 52 लिटर मध्ये दूध किती लिटर आहे, ठीक आहे, हे आपण काढतो। हे तुम्हाला मी टाइप नंबर 3 मध्ये सांगलेलं आहे, ठीक आहे। एकूण किती दूध आहे 52 लिटर, तर काढणं काय आपल्याला दूध, तर दूध सुरुवातीला आहे म्हणजे गुणोत्तर प्रमाण दुधाचं काय सुरुवातीला म्हणजे किती 9, ठीक आहे। आणि 9 4 किती 13, म्हणजे यांची काय करायची आपल्याला बेरीज, 9 4 किती 13, ठीक आहे। बघा आता 13 चूक 52 9 चूक 36, म्हणजे 36 लिटर काय आपलं दूध, ठीक आहे। यातलं 36 लिटर काय आपलं दूध आहे। आपण आता पाणी बघू किती आहे, ठीक आहे। आता आपण पाणी बघणार आहे। एकूण किती आहे 52 गुणेला पाणी, दूध किती आहे 9, तो पाणी किती आहे गुणोत्तर प्रमाण किती आहे 400, तर 4 भागेला एकूण किती आहे 9 4 13, परत 13 13 चूक 52 4 चूक 16। बघा आता 36 लिटर काय आहे दूध आणि 16 लिटर काय आहे पाणी। बघा 36 आणि 16 काय येते 52, ठीक आहे। या 52 लिटरमध्ये 36 लिटर दूध तर 16 लिटर काय आहे पाणी आहे, ठीक आहे। आता आपण बघू याच्या समोर, बघा आता काय करायचं आपल्याला याचा दूध मिक्स करायचा, बघा किती लिटर दूध टाकावे म्हणजे यांचं प्रमाण काय 3:1 येईल। आपण करू आता, आपलं दूध किती आहे 36 लिटर, दूध किती आहे आपलं 36 आणि पाणी किती आहे 16, ठीक आहे। 36 लिटर काय आहे दूध आणि 16 लिटर काय आहे पाणी, ठीक आहे। आता आपण काढला या 52 पैकी 36 लिटर दूध आणि 16 लिटर काय पाणी। आता यामध्ये आपले किती लिटर दूध टाकावे म्हणजे जेणेकरून यांचं गुणोत्तर प्रमाणे 3:1 होईल, काय होईल 3:1 होईल। म्हणजे पाणी जसंच्या तसंच, पाणी चेंज होणार आहे का नाही, चेंज काय होणार आहे दूध आपलं, ठीक आहे, चेंज काय होणार आपलं दूध, ठीक आहे। मग आता आपल्याला याचं जे उत्तर आहे याचं काय 3:1 आहे, मग इथं एक तर आहेच आपला, म्हणजे काय 16 1 16 आणि 16 3 48, ठीक आहे। म्हणजे इथं काय पाहिजे 48, म्हणजे बघा याचं उत्तर काय 16 1 16 आणि 16 3 48, म्हणजे आपल्याला दूध किती पाहिजे 36 पासून दूध किती पाहिजे 48, ठीक आहे। म्हणजे आपल्याला दूध किती करावं लागेल प्लस 12 लिटर दूध आपल्याला टाका लागेल जेणेकरून आपलं गुणोत्तर प्रमाण काय 3:1 होईल। म्हणजे आपलं उत्तर काय 12 लिटर दूध, आपलं उत्तर काय 12 लिटर दूध। आपल्याला विचारलं काय या द्रावणात किती लिटर दूध टाकावे, किती तर 12 लिटर जर यामध्ये दूध टाकलं तर गुणोत्तर प्रमाण काय ते 3:1, ठीक आहे। आणखी या प्रकारे आपण आणखी एक उदाहरण बघू जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल। बघा आता सेकंड उदाहरण बघा 55 केजी मिश्रणात गहू व तांदूळ, इथं घटक काय होते दूध व पाणी, इथं गहू व तांदूळ, गहू व ज्वारी, तांदूळ व ज्वारी, तांदूळ व डाळ कोणतेही घटक राहतात। बघा एकूण किती आहे 52 केजी मिश्रणात गहू व तांदूळ यांचे गुणोत्तर प्रमाण काय 8:3 आहे। तर यामध्ये किती
केजी गहू टाकावे म्हणजे यांचे गुणोत्तर काय 4:1 होईल. तर सुरुवातीला आपण नेमके गहू काढू किती केजी आहेत. ठीक आहे, गहू काढू. एकूण किती आहे गहू 55. गव्हाचं गुणोत्तर किती आहे 8. हे मी तुम्हाला मागील व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे कसं काढायचं. आणि यांची बेरीज किती आहे 8 आणि 3 11. बरोबर बघा 11 5 55 5 8 40 केजी काय आहे 40 केजी काय गहू आहे. आता आपण तांदूळ बघू. बघा एकूण किती आहे 55 गुणिले तांदूळाचं प्रमाण किती आहे 3 भागेला 11. बघा 11 5 55 5 3 15. म्हणजे काय या 55 केजी मिश्रणात गहू जे आहे 40 केजी आहे आणि तांदूळ जे आहे किती आहेत 15 केजी आहे. ठीक आहे, आता यामध्ये काय तर किती केजी गहू टाकावे म्हणजे यांचं गुणोत्तर मान 4:1 होईल म्हणजे डिस्टर्ब होईल. म्हणजे आपण लिहून घेऊ काय आपलं 40 भागेला 15 म्हणजे काय 40 केजी काय गहू आणि 15 केजी काय तांदूळ आहे. ठीक आहे, सेम बघा इथे लिहिलं होतं. आता आपलं गुणोत्तर प्रमाण काय होणार आहे गुणोत्तर प्रमाण काय होणार आपल्याला 4:1 होणार आहे. ठीक आहे, आपलं काय टाकावं लागतं आपल्याला गहू टाकावा लागतो म्हणजे गहू काय होणार आहे चेंज होणार आहे. पण तांदूळ चेंज होणार आहे का नाही तांदूळ लिहून घेऊ आपण. तांदूळ लिहून घेतला इथं. ठीक आहे, आता बघा काय येतं 15 1 15 आणि 15 चूक 60 लिहून घेऊ. 15 1 15 आणि 15 चूक 60. बस बघा आता इथे किती आहे 20 केजी काय गहू आहे. आपल्याला पाहिजे किती 60 केजी पाहिजे किती 60 केजी म्हणजे किती +20 केजी गहू. म्हणजे किती टाका लागते आपल्याला किती केजी गहू टाकावे तर 20 केजी गहू जर टाकला तर आपलं गुणोत्तर पण काय 4:1 म्हणजे आपलं उत्तर काय 20 केजी गहू. हे आपलं काय आहे उत्तर आहे जेणेकरून आपलं गुणोत्तर किती आहे 4:1. ठीक आहे, या प्रकारे आपण गुणोत्तर प्रमाण टाइप 4 बघितला. ठीक आहे, अशा प्रकारचे उदाहरण तुम्हाला पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक या एक्झाम मध्ये खास विचारतात. ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.